पावसाळ्याचे जेमतेम सुरुवात झाली असताना आता मात्र शहरात घाणीच्या साम्राज्याला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे। नुकताच शहरात बरसलेल्या पावसाने 5 क्वार्टर गांधी आश्रम परिसरात गटाराचे पाणी साचले। याच गटाराने येथील नागरिक त्रस्त झाले असून तात्काळ मनपाने स्वच्छता अभियान राबवावे अन्यथा आंदोलन करणार असा अल्टिमेट गणेश गायकवाड सह रहिवासी नागरिकांनी मनपाला दिला आहे। शहरातील महानगरपालिके हद्दीत येत असलेल्या 5 क्वार्टर गांधी आश्रमात अनेक नागरिक राहतात। याच परिसरात नुकतेच पहिल्याच पावसाने गटारीचे पाणी साचले। यात हेच गटारीचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। परिसरात महानगरपालिकेचे कर्मचारी दुर्लक्ष करतात आणि निघून जातात। त्यामुळे परिसरात गटारीचे पाणी साचल्याने नागरिकांनी महानगरपालिकेने 5 क्वार्टर गांधी आश्रम येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे। जर स्वच्छता अभियान राबवले नाही तर महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करणार असा इशारा गणेश गायकवाड यांनी दिला आहे। गणेश गायकवाड, कार्यकर्ता युवा स्वाभिमान पार्टी। या गांधी आश्रम या परिसरामध्ये अत्यंत गोरगरीब जनता राहते। या जनतेच्या सोयी सुविधेसाठी जे काही आपण महानगरपालिकेतर्फे नाल्या काढल्या आल्या, परंतु त्या नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत। त्या नाल्याचं सर्व पाणी घाण पाणी लोकांच्या दारामध्ये जाते, घरामध्ये जाते। एकीकडे आपण स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती म्हणतो, परंतु स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीच्या या सर्व घोषणेला एक प्रकारचं काळं फासण्यात आलेलं आहे। आपण टॅक्स विभागातर्फे जे पहिले 300 रुपये टॅक्स होतं ते डायरेक्ट 3000 केलं, जे 500 होतं ते 5000 केलं। पण सुविधा एकही नाममात्र सुविधा नाही आहे की ज्या लोकांना पावसाळा आला की त्यांना जीव मुठीत घ्यावा लागतो, रोगराईचा प्रादुर्भाव होतो। म्हणून माझी सर्व शासनाला कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जे कोणी ठेकेदार असेल, जे सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, रोडचे लोक असतील, त्यांना निर्देश देऊन या ठिकाणी या लोकांना जो त्रास होत आहे तो त्रास कमी करावा। जर हे झालं नाही तर आम्ही सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करू, एवढेच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केल्या। क्वार्टर लाईन गांधी आश्रम हे नालीचं पूर्ण पाणी, 5 क्वार्टर जे लाईन आहे या नाली या एरियामध्ये पूर्ण पाणी साचले जाते आणि साचल्यानंतर आम्ही जेव्हा नाली काढणारे येतात तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो, तर तेव्हा फक्त ते वरवर नालीचे काढतात आणि नालीचं तसंच ते कचरा तो तिथंच साचल्या जाते आणि उचलायला कोणी येत नाही। आम्ही हमेशा याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम, एवढा अडचणीत आलेलो आहोत की आमच्या घरापर्यंत वास आणि लेकरं लहान लहान मुलं बिमार पडलेले आहेत आणि याची कोणी दक्षता घेत नाही। आमचं एकच म्हणणं आहे, आयुक्त साहेबाले म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यावर काहीतरी लक्ष, आमची पासकार्ड, आम्ही गरीब लोक आहोत म्हणून याचा अर्थ असा नाही आहे। आम्ही घर टॅक्स भरतो ना, तर आमच्या इकडे काहीतरी लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे। तुमच्या कर्मचाऱ्यावर काहीतरी दबाव टाकून तुम्ही ते काहीतरी केलं पाहिजे। कारण की एवढं जर तुमचे आयुक्ताच्या याच्यात जर एवढं मोठं जर आमच्या एरियात जर एवढं घाण होत असेल आणि घाण होऊन जर आम्ही लोक बिमार पडत असेल तर मग कोणत्या कामाचं? याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे असं आमची विनंती है। मेरा नाम नितिन पांडुरंग कांबे, एरिया का नाम गांधी आश्रम, 5 क्वार्टर लाइन, ये लास्ट वाली गली है। यहाँ पर कोई भी आरोग्य अधिकारी आया नहीं आज तक के, नहीं कोई लेबर आता ऊपर की 4 पन्नियाँ निकाल और चले जाता। ये पूरी 3 फुट की हाइट है यहाँ पे नीचे अंडर, लेकिन पूरी भरी हुई है, पानी पास होने के लिए जगह नहीं है, पूरा गाल भरा है उसके अंदर, पानी अंदर तक जाता है। 2 कर्मचारी आते हैं, वो भी पूरे एरिया के लिए 2 कर्मचारी ऊपर की पन्नियाँ निकालते। उनको अगर बोला भी तो ठहरते नहीं, आवाज देने के बाद भाग जाते। घर के दरवाजे तक के पाणी आ रहा। गांधी आश्रम 5 क्वार्टर लाईन मधून बोलत आहे। आमच्या पूर्ण नालीची जी गंदगी जी आहे घरापर्यंत, दरवाजे छोटे छोटे मुलं आहेत तोपर्यंत पोचते, एकदम स्वयंपाक घरापर्यंत जिथं किचन आहे तिथपर्यंत नालीची पुरी गंदगी येते, काळं पाणी। महानगरपालिकेची साफसफाई केली, आठवड्यातून 1 दिवस येते, ती पन्न्या काढतो, बस शुक्रवारी येते, वरच्या पन्न्या काढल्या की तो घाट तिथंच टाकून चालले जातात, कुणी नेतही नाही। डबल पुन्हा ते तसंच्या तसं पाणी आलं की अजून पावसाळा लागायचाच आहे, 4 महिने बाकी आहे। अधिकारी कंप्लेंट केली होती का आधी? लय वेळा केल्या। काय म्हणतात? येतो आम्ही, पाठवतो आम्ही आमच्या कर्मचाऱ्याला। आतापर्यंत एकही कर्मचारी नाही आला महानगरपालिकाचा, कोणीच नाही आला।